सौरभ पाटील, राहणार माळखांबी. माझा मोबाईल नंबर 84 58 28 44 76. तर आपण ऊसाच्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून ककडी एक पर्याय म्हणून निवडले. आपण बेली BSF कंपनीची ककडी लावली. तर आपण उगवणीनंतर एक 7 ते 8 दिवसानंतर चांगली उगवण होती. उगवणीनंतर पहिली आळवणी आपण युनिस्टार आणि NT21ची आळवणी केली. चांगल्या प्रकारे आपल्याला मुळीने प्रतिसाद दिला, वाढीला प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर फुटवे कमी दिसायला लागले म्हणून 1448ची एक आळवण केली. जवळपैकी आपण 3 आळवण केल्या. 1448 इंटेकचं कॉम्बिनेशन घेतलं. नंतर फुटवा वगैरे चांगला दिसायला लागला. एक महिन्याच्या हिशोबाखाली कळी निघली. कळीनंतर आपले सेटिंगची अवस्था आहे. सेटिंग अवस्थेत निघाल्यानंतर आपण हायड्रोस्पीड त्याच्यामध्ये सोडून दिलं. एक 15 दिवसाला आपण ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये हायड्रोस्पीड ड्रिपमधून घेतो आणि वरून बोरो कवर आणि झिंकचा एक स्प्रे घेतो. बोरो कवर, झिंक आणि केल्प हे चारही कॉम्बिनेशनचं आपण हे केल्यानंतर म्हणजे चांगल्या प्रकारे ड्रॉपिंग वगैरे झाली नाही ककडी अजिबात. आणि माल लांब सडक आणि एक तजेलदार म्हणून शायनिंग वगैरे मालाची चांगली निघली. आणि धनश्री क्रॉप सोल्युशन पुणे यांचे जवळपैकी सर्वच प्रोडक्ट म्हणजे आपल्याला शेतकऱ्याच्या हिशोबाने म्हटलं तरी काय हरकत नाही. रिझल्ट म्हणलं की किंवा ऑन दी स्पॉट रिझल्ट म्हणलं तर धनश्री क्रॉप सोल्युशनचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटून जातो. आणि जवळपैकी आपले 30 गुंठ क्षेत्र आहे. पहिली पालवणी 200 ते 250 किलोच्या दरम्यान निघले. रेट सरासरी आपल्याला 20 रुपये आतापर्यंत भेटला आहे. रेट आता कमी पण होऊ शकतो, वाढू पण शकतो. ते त्याच्यावर डिपेंड आहे. डावणी बुरी करपा काही नाही. प्लॉट एकदम बेस्ट बसला आहे. आणि आपण अजूनमधून एक 15 दिवसातून मायक्रोटन अलेंट्रॉन कॉम्बी म्हणून देतो. एकरी अर्धा किलो कॉम्बी सोडून देतो वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये. धन्यवाद.